खिलारे कुटुंबाचे धनगडाची जी सर्टिफिकेट व्हॅलिड केलेली होती, वैध केलेली होती, ती वैध सर्टिफिकेट आज अवैध करण्यात आली। ती बोगसच होती, खोटी होती, धनगराच्याच माणसांनी काढलेली होती, ती रद्द झाली। त्यामुळे धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीचा प्रश्न जो आहे तो 75% निकाली निघालेला आहे। आज सरकारला ह्या धनगर आरक्षणाच्या म्हणजे खिलाऱ्याच्या रद्द सर्टिफिकेटामुळं GR काढायला देखील आधार झालेला आहे। शिंदे समितीचा अहवाल बी त्यांच्याकडे पोचलेला आहे। सुधाकर शिंदे समितीमध्ये बाकीच्या राज्यांमध्ये धनगर समाजाला कसं आरक्षण दिलं त्याचा अभ्यास आहे। ओरिसा, आंध्र प्रदेश या ठिकाणी कशा पद्धतीनं धनगर समाजाला आरक्षण दिले त्याचा अहवाल सरकारकडे जाणार आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारची कायदेशीर अडचण राहत नाही। जे न्यायिक आहे ते आमच्या संविधानानं दिलेलं आहे ते देण्याचा आदेश सरकारने आता काढावा। आचारसंहिता लागण्यापूर्वी धनगर समाजाच्या लोकांना आरक्षण अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची प्रमाणपत्र द्यावीत अशा प्रकारची मागणी करतो। जर का या युती सरकारनं महायुती सरकारनं जर आमच्या आरक्षणाचा प्रश्न आदेश काढला, अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली तर संपूर्ण महाराष्ट्रातला धनगर समाज त्यांना डोक्यावर घेईल। जसं आमच्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवींचे फोटो आम्ही लावलेले आहेत, शाहू महाराजांचे पहिले आरक्षणाचे जनक, तर तसा आम्ही एकनाथ शिंदेंचा देखील फोटो आमच्या घरामध्ये लावू निश्चितपणे आणि सांगू की जसं VP सिंगांनी OBCचं आरक्षण दिलं त्याचप्रमाणे या ठिकाणी मंडल आयोगाची लागू केला होता, तसंच आज 2 दिवसामध्ये जर धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीचा GR काढला तर आम्हाला एकनाथ शिंदेंचा फोटो लावायला आनंद वाटेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।